महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांनी आपल्या डोंबिवली विभागामध्ये पश्चिमेला उमेदवार संदेश बंडू पाटील, सिव्हिल इंजिनियर, उच्च शिक्षित आणि समजदार आणि शिकावा आणि संपूर्ण गोरगरीब जनतेचं काम करणारा आणि हिताचे लोकांच्या जनतेला हिताचे म्हणजे अगदी शाळेपासून तर अगदी लोकांच्या समस्या सोडवणारा आज त्यांनी 6 वर्षामध्ये जी कामं छोटी मोठी केली त्या छोट्या मोठ्या कामाला अगदी नागरिकांनी दिलेला प्रतिसाद। तसेच राजसाहेब ठाकरे यांनी काल उद्घाटन केला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या ऑफिसचं संपादक कार्यालय म्हणून आणि त्यामुळे नागरिकांनी असा प्रतिसाद दिला की समोरचे संपूर्ण पक्षवाले विरोधक अगदी त्यांचे धाबे दणाणलेले आहेत आणि त्यांना अक्षर वाटलं की खरोखर संदेश पाटील आजच विजयी झाल्यासारखं त्यांनी घोषणा केलेल्या आहेत काल नागरिकांनी। आणि नागरिकांनी प्रतिसाद असा दिला की ह्याला पूर्ण एरियामध्ये प्रतिसाद असा मिळाला की खरोखर संदेशनी पोचपावती म्हणजे 6 वर्ष केलेली कामं छोट्या मोठ्या गटारांपासून तर अगदी शैक्षणिक शाळेपर्यंत गोरगरिबांना दिलेली मदत आणि आपल्याकडे काही नसताना सुद्धा त्यांनी केलेली एरियामध्ये विभागामध्ये कामं ही नागरिकांच्या हिताची आणि चांगल्या तऱ्हेने त्यांनी पुढे जाण्याची पावलं जी उचलली समाजकार्य करण्याची ती खूप चांगल्या तऱ्हेने केली आणि तोच समाजकार्य पुढे घेऊन आज त्याची धर्मपत्नी रसिका संदेश पाटील ही त्या अमध्ये आणि संदेश अ मध्ये आणि रसिका ब मध्ये या दोघंही या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार म्हणून आज या ठिकाणी उभे आहेत आणि त्यांना उभे असताना आज विभागामध्ये ते फिरतायत। आज विभागामध्ये फिरतायत, चौक सभा घेत आहेत, गेट मीटिंग घेत आहेत आणि त्यांना चांगला नागरिकांचा प्रतिसाद मिळतोय। आज नागरिक त्यांच्याकडे खुश आहेत। आज त्यांनी जी उमेदवारी घेतली ती नागरिकांच्या अगदी इच्छासाठी घेतली की नागरिकांना कुठेतरी प्रतिसाद मिळावा, नागरिकांना न्याय मिळावा त्यासाठी घेतली। कारण तो उमेदवार सुद्धा नव्हता म्हणजे त्यांनी जी केलेली कामं होती या कामाच्या संदर्भात नागरिकांनी दिलेला प्रतिसाद आणि त्यासाठी त्यांनी उमेदवारी घेतली आणि उमेदवाराला न्याय देतोय, तो न्याय चांगल्याने देतोय। आज उमेदवार म्हणून आज लोकांच्या घरापर्यंत जातोय, छोट्या मोठ्यांचं ज्येष्ठ नागरिकांचा आशीर्वाद देतोय, बिल्डिंग असेल, चाल असेल, रूम असेल तिथपर्यंत पोहोचतोय। तो काय आवाहन करणार, हा उच्च शिक्षित आहे, हा सिव्हिल इंजिनियर केलेला तरुण आहे। या तरुणाला संधी त्यांनी केडीएमसी मध्ये चांगला तुमचा चाललेला जो कारभार आहे या कारभारावरती अंकुश ठेवायसाठी ह्याला तुम्ही केडीएमसी मध्ये प्रचंड बहुमताने पाठवा।